नमस्कार. आज आपण एका लहान मुलाची कथा ऐकणार आहोत. एक लहान मुलगा ज्याने जग हादरवलं. तो फक्त एक सामान्य मुलगा होता. त्याचं नाव शाळेत कोणीच ऐकलंही नव्हतं. पण आज त्याचं नाव जगातील सर्वात मोठ्या यूट्यूब साम्राज्याशी जोडलं गेलं आहे. लोक म्हणतात तो फक्त पैशासाठी सगळं करतो. पण खरं काय आहे हे कोणीच जाणत नाही. ही आहे त्या मुलाची कहाणी, ज्याने सहनशीलतेने सुरुवात केली आणि आज करोडोंच्या स्वप्नांचा राजा बनला आहे. होय, ही आहे मिस्टर बीस्टची कहाणी. एक अशी कहाणी जी तुम्हालाही विचार करायला लावेल की आपण सुद्धा आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं करू शकतो का. 7 मे 1998 रोजी अमेरिकेतील एका साध्या घरात एक मुलगा जन्मला. ना तो श्रीमंत घरातून आला होता, ना मोठ्या ओळखीचा होता. त्याचं नाव होतं जिमी डोनाल्डसन. पण जग त्याला ओळखतं मिस्टर बीस्ट या नावाने. लहानपणापासून त्याला एक आजार होता, ज्यामुळे त्याच्या शरीरात दररोज वेदना होत असत. पण तो कधी तक्रार करत नसे. त्याचं लक्ष फक्त एका गोष्टीकडे होतं, काहीतरी असं करायचं जे जगाने कधीही पाहिलेलं नसेल. 13 वर्षाच्या असताना त्याने यूट्यूब चॅनल सुरू केलं. कोणी पाहिलं नाही किंवा कोणी ओळखलंही नाही, पण तो रोज मेहनत करीत राहिला. कधी संपूर्ण दिवस बसून 1 ते 1 लाख पर्यंत आकडेवारी करत राहिला. 24 तास एकाच गोष्टीवर प्रयोग करत राहिला. लोक त्याला वेडं म्हणत, पण त्याने त्या गोष्टीकडे कधीच लक्ष नाही दिलं आणि कधीच हार मानली नाही. हळूहळू त्याचे व्हिडिओ जगभर व्हायरल होऊ लागले. लोक हसले, आश्चर्यचकित झाले आणि मग प्रभावित झाले. कारण मिस्टर बीस्ट फक्त मनोरंजन करत नव्हता, तो लोकांना मदतही करत होता. एक यूट्यूबर आपल्या कमाईतून गरिबांना जास्तीत जास्त काय देऊ शकतो? अन्न, कपडे किंवा इतर वस्तू. परंतु मिस्टर बीस्ट यांनी अनोळखी लोकांना घरं, गाड्या बक्षीस म्हणूनही दिले आहे. त्याने आपल्या कमाईतून अनोळखी लोकांना $10,000 बक्षीस म्हणून दिले आहे. दुकानात जाऊन वस्तू विकत घेतल्या आणि त्या मोफत वाटल्या. हे मानवी दयाळूपणाचं एक उदाहरण आहे. लोक त्याच्यावर प्रेम करू लागले, कारण तो फक्त प्रसिद्धीसाठी नव्हे तर इतरांच्या आनंदासाठी काम करत होता. द किंग ऑफ यूट्यूब मिस्टर बीस्ट यांचे जगभरात मिलियन्समध्ये सबस्क्रायबर आहेत. आज त्यांचं नाव संपूर्ण जग ओळखतं आणि त्यांची एकूण संपत्ती तब्बल 9,000 कोटी रुपयाहूनही अधिक आहे. मिस्टर बीस्ट यांचे जगप्रसिद्ध काही अविश्वसनीय पराक्रम. नंबर 1, 1 गिव्ह अवे. सुमारे $1 कोटी त्यांनी दान केले. त्यांनी $1 मिलियन लोकांना, मित्रांना आणि गरजू लोकांना दान दिले. कधी रोख, कधी घरं, कधी गाड्या, तर कधी इतर भेटवस्तूच्या स्वरूपात. आणि हे सर्व भावनांनी भरलेलं होतं. या व्हिडिओ सिरीजने यूट्यूबवर वादळ निर्माण केलं होतं. नंबर 2, त्यांनी त्यांच्या 100वा सबस्क्रायबर शोधून त्याला एक नवीन कार गिफ्ट केली होती. सगळ्यांना वाटलं हा मनोरंजन म्हणून करत आहे, परंतु तो रिअल व्हिडिओ होता. नंबर 3, त्यांनी जगभरातील क्रिएटर्ससोबत मिळून तब्बल 20 मिलियन झाडं लावली. यातून $20 मिलियन इतका निधी गोळा झाला आणि पृथ्वीला नवीन जीवनदान मिळालं. नंबर 3, समुद्रातील कचरा हटवला. 30 मिलियन पाऊंड प्लास्टिक आणि कचरा समुद्रातून हटवण्याचं लक्ष ठेवलं. या मोहिमेतून हजारो टन प्लास्टिक हटवण्यात आलं आणि यूट्यूबवर इतिहास रचला.
नंबर 6, त्यांनी एक खरं आयलँड, एक बेट विकत घेतलं आणि एका स्पर्धेत जिंकणाऱ्याला ते आयलँड गिफ्ट म्हणून दिलं. हा प्रसंग यूट्यूबवरती नंबर 1 ट्रेंडिंगवर अनेक आठवडे होता. नंबर 7, त्यांनी जगभरातील 1000 अंध लोकांना डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करून दृष्टी दिली. लोकांनी भावनिक होऊन हा व्हिडिओ ह्युमॅनिटी रिस्टोरिंग म्हणून ओळखला. नंबर 8, त्यांनी आफ्रिकेत 100 गावांमध्ये पाण्याच्या विहिरी बांधून दिल्या, जेणेकरून हजारो लोकांना स्वच्छ पाणी मिळू शकेल. नंबर 9, त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात 1 लाखपर्यंत मोजण्याचा व्हिडिओ तयार केला. जवळपास 40 तास लागले. ही त्यांची पहिली व्हायरल एंट्री होती. नंबर 10, 50 लोकांना एका वर्तुळात उभं ठेवलं आणि शेवटपर्यंत जो बाहेर गेला नाही त्याला $250,000 बक्षीस म्हणून दिलं. हा व्हिडिओ सिरीज पाहणाऱ्यांना थक्क करून गेला. नंबर 11, सुमारे $3.5 मिलियन भारतीय करन्सीमध्ये सुमारे 29 कोटी रुपये खर्च करून त्याने नेटफ्लिक्स सारखा भव्य सेट उभा केला. रंगीत खोल्या, मोठे पुतळे, रेड ग्रीन लाईट्स आणि सुरक्षा रक्षक टीम. सुमारे 456 सामान्य लोकांना निवडण्यात आलं. ते सर्व लोक खऱ्या चॅलेंजेसमध्ये सहभागी झाले, पण इथे कोणताही हिंसाचार नव्हता. फक्त स्पर्धा, उत्साह आणि एक प्रचंड मोठं बक्षीस. प्रत्येक गेम सोबत तणाव वाढत गेला. लोक हसले, रडले, पण शेवटी एक विजेता उतरला आणि त्याने जिंकले $456,000. भारतीय करन्सीमध्ये सुमारे 3,80,00,000 रुपये इतकी रक्कम त्याने जिंकली. हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकताच इतिहास घडला. फक्त काही दिवसातच 50 कोटी म्हणजेच 500+ मिलियन व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले. प्रेक्षक थक्क झाले, कारण कुणालाही विश्वास बसत नव्हता की एखादा यूट्यूबर नेटफ्लिक्स सारखा मोठा शो खऱ्या आयुष्यात तयार करू शकतो. हा फक्त शो नव्हता, हा एक मेसेज होता की जर तुमचं स्वप्न मोठं असेल, नियत साफ असेल आणि प्रयत्न हे प्रामाणिक असतील, तर कल्पनांच्या पलीकडचं काहीही शक्य आहे. त्याने लाखो कोट्यावधी रुपये कमावले. आज तो जगातील सर्वात श्रीमंत यूट्यूबर नाही, तर त्याची ओळख जगातील सर्वात मोठ्या मनाचा माणूस म्हणून देखील आहे. पैसा कमावणं सोपं आहे, पण माणसाच्या हृदयात जागा बनवणं हीच खरी कमाई आहे. म्हणून प्रयत्न करणं कधीच थांबवू नका. शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहा. एक दिवस यश हे तुमच्या दाराशी येऊन तुमच्या पायाशी नतमस्तक होईल. कथा आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.